नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता. तर मागील सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. बघा, हे आहेत समलंब चौकोनाचे कर्ण. या ठिकाणी पण बघा, सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर. ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. जर नाव दिलं आपण P, Q, R आणि S, तर PQ आणि RS या दोन बाजू काय आहेत? समांतर आहेत. तसंच या चौकोनामध्ये L, M, N आणि P, तर LM आणि PN या दोन बाजू समांतर आहेत. आणि हे चौकोनाचे कर्ण PR, QS, तर LN आणि PM हे कर्ण होय. तर हा आहे समलंब चौकोन. बघा, ही बाजू समांतर. या ठिकाणी पण बघा, ह्या दोन बाजू समांतर, PQ आणि SR, LM आणि PN या बाजू समांतर आहेत. आता ABCD या समलंब चौकोनात समांतर रेषांच्या गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. कोन A आणि कोन D हे काय आहेत? लगतचे कोन आहेत. आणि लगतचे कोन काय असतात? पूरक कोन असतात. तर समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार कोन A आणि कोन D हे लगतचे कोन आहेत. म्हणून माप कोन A अधिक कोन D बरोबर 180. तसंच कोन B आणि कोन C, कोन A अधिक कोन D बरोबर काय येणार आहे? 180. कारण हे काय आहेत? पूरक कोन आहेत. 180 अंश. त्याचप्रमाणे कोन B आणि कोन C हे कोन बघा, कोन B आणि कोन C हे सुद्धा लगतचे कोन आहेत. कारण ह्या समांतर रेषा आणि BC ही छेदिका, तसंच या ठिकाणी ABCD समांतर रेषा आणि AD ही छेदिका, छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले हे आंतरकोन. तर लगतच्या कोनांची जोडी पूरक आहे. तसंच कोन B आणि कोन C ही सुद्धा लगतच्या कोनांची जोडी पूरक आहे. तर समलंब चौकोनात अशा प्रकारे आपल्याला लगतच्या कोनांच्या दोन जोड्या पूरक कोनाच्या मिळतात. समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या दोन जोड्या काय असतात? पूरक असतात. आता समलंब चौकोनाच्या समांतर नसलेल्या असमांतर बाजूंचीच एक जोडी एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. समांतर नसलेल्या, बघा, समद्विभुज समलंब चौकोन आपण बघतो. ही बाजू समांतर आहेत, पण या बाजू समांतर नाही आहेत. बघा, एकमेकांना काय होत आहेत? छेदतायत. त्या समांतर नाही आहेत, परंतु त्या काय आहेत? एकरूप आहेत. त्यांची लांबी समान आहे. म्हणजेच समांतर नसलेल्या, म्हणजेच असमांतर बाजू जर त्याची एक जोडी एकरूप असेल, एक जोडी समांतर आहे, मिळते तुम्हाला इकडे बघा, ही आणि ही काय आहे? असमांतर बाजू आहेत, पण ती एकरूप आहेत. तर अशा चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. आयसोसेलेस ट्रॅपेझियम असं या चौकोनाला म्हणतात.
आता बघा, हे 3 मी समलंब चौकोन काढलेले आहेत. आता या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू ज्या आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, मी घेते ए बी सी आणि डी. ओके, तर असमांतर बाजू कोणत्या आहेत? एडी आणि बीसी. बरोबर, या असमांतर आहेत. त्यांचे मध्यबिंदू काढले आणि हे जोडले. आता दुसरा चौकोन घेऊया आपण, हा समलंब चौकोन. याला मी नाव देते पी क्यू आर एस. बरोबर, आता याच्या असमांतर बाजू कोणत्या आहेत? येस, पी क्यू आणि आर एस. बघा, पी क्यू आणि आर एस हे जोडले. आणि तिसरा चौकोन एल एम एन ओ. तर याच्या असमांतर बाजू कोणत्या येणार? एल ओ आणि एम एन. बरोबर, या जोडल्या. तर समलंब चौकोन आहेत हे, याच्या असमांतर बाजूंचे मध्यबिंदू ज्या रेषाखंडाने आपण जोडतो त्या रेषाखंडाला त्या समलंब चौकोनाची मध्यगा असे म्हणतात. मग या ठिकाणी मी नाव देते इथे पी क्यू ही एबीसीडी या चौकोनाची मध्यगा होय. या ठिकाणी मी नाव घेते सी डी आणि या ठिकाणी नाव देते मी आर एस. तर पी क्यू ही एबीसीडी या समलंब चौकोनाची मध्यगा, तर सी डी ही पी क्यू आर एस या समलंब चौकोनाची मध्यगा आहे आणि आर एस ही एल एम एन ओ या समलंब चौकोनाची मध्यगा आहे. आता आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत समलंब चौकोनावर आधारित. चौकोन एबीसीडीच्या कोनांची मापे 4, 5, 7, 8 या प्रमाणात आहेत. तर चौकोन एबीसीडी समलंब आहे हे दाखवा. आता चौकोनाच्या कोनांची माप आपल्याला प्रमाणात दिली आहेत. आपण एक्स मानू, म्हणजेच एबीसीडीच्या कोनांची मापे कोन ए, कोन बी, कोन सी व कोन डी यांची मापे अनुक्रमे 4x अंश, 5x अंश, 7x अंश व 8x अंश आहेत असे मानू. आता चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. तुम्हाला माहितीच आहे, हा गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. म्हणून चारही कोनांच्या मापांची बेरीज म्हणजे 4x अधिक 5x अधिक 7x अधिक 8x बरोबर 360. ही सगळी सरूप पद आहेत. बेरीज करू शकतो आपण. 5 4 9 नी 7 16 अधिक 8 24. 24x बरोबर 360. म्हणून x बरोबर 360 भागिले 24 आणि म्हणून x बरोबर किती येणार आहे? 24 एके 24, 24 पंचा 20. x बरोबर आलं 15. आता x ची किंमत आपल्याला मिळाली. या कोनांमध्ये आपण ही मापट x ची किंमत टाकूया. म्हणून कोन A चं माप बरोबर 4x, 4 गुणिले 15 बरोबर 60 अंश. कोन B चं माप 5x बरोबर 5 गुणिले 15 75 अंश. आणि कोन C 7x, 7 गुणिले 15 105 अंश. कोन D 8x, 8 गुणिले 15 120 अंश. तर या चारही कोनांची माप आपण काढली. आता कोन B अधिक कोन C, बघा कोन B आपण ABC ची माप काढली. कोन A चं माप आपल्याला मिळालंय 60 अंश.
कोन बी चं माप 75 अंश, कोन सी चं माप 105 अंश आणि कोन डी चं माप 120 अंश. बरोबर, हे आपल्याला माप मिळालेली आहेत. आता कोन बी अधिक कोन सी हे दोन कोन किती आहे? 75 अधिक 105 म्हणजेच किती आली बेरीज? 180 अंश. आता कोन बी आणि कोन सी हे कोणत्या प्रकारचे कोन आहेत? लगतचे कोन आहेत. बरोबर, ए बी समांतर डी सी, बाजू सी डी समांतर बाजू बी ए समांतर बाजू आहेत आणि कोन बी व कोन सी हे लगतचे कोन आहेत. बरोबर, आता कोन बी अधिक कोन ए, बघा बी अधिक कोन ए किती आले? 60 अधिक 75, 75 अधिक 60 म्हणजेच किती आली? 135 अंश. आता ही या दोन कोनांची बेरीज 135 अंश, या दोन कोनांची बेरीज 180 अंश नाही, इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. बरोबर, म्हणजेच काय आहे? तर बाजू बीसी आणि बाजू एडी, बाजू बीसी आणि एडी या जर बाजू या दोन ए आणि कोन बी आणि कोन ए या दोन कोनांची बेरीज 180 नाही आहे, म्हणजेच बाजू बीसी आणि बाजू एडी या एकमेकींना समांतर नाहीत. जर समांतर असत्या तर कोन ए अधिक कोन बी ची बेरीज आपल्याला किती मिळाली असती? 180 अंश. मग या दोन बाजू समांतर नाहीत, कुठल्या? एडी आणि बीसी, पण ए बी आणि सी डी ही एक बाजू, या दोन बाजू समांतर आहेत. म्हणजेच ज्या चौकोनामध्ये आपण बघितलं सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते तो चौकोन म्हणजे समलंब चौकोन. म्हणून 1 आणि 2 वरून आपण सांगू शकतो की चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे, कारण या चौकोनामध्ये आपल्याला समांतर बाजूंची, सम्मुख बाजू समांतर असलेली एकच जोडी मिळते, ती म्हणजे कोणती? बाजू CD समांतर बाजू AB. AD आणि BC या समांतर नाही. तर अशा प्रकारे चौकोनाची मापाचं प्रमाण आपल्याला दिलंय आणि त्यावरून तो चौकोन समलंब आहे हे आपण दाखवलं. त्यासाठी आपण काय केलं तर समांतर बाजूंची एकच जोडी, सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर आहे हे आपण सिद्ध केलं आणि एक जोडी समांतर नाही आणि त्यावरून आपण कन्क्लुजन काढलेलं आहे. ओके, पुढचं उदाहरण आपण बघूया. चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL असून कोन I बरोबर 108 अंश, कोन K बरोबर 53 अंश, तर कोन J आणि कोन L यांची मापे काढा. आकृती काढून घेऊया. पहिले IJKL, कोन I चं माप दिलंय, कोन K चं माप दिलंय, लिहून घ्या. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. कोन I बरोबर 108 अंश, कोन K बरोबर 53 अंश, कोन J आणि कोन L यांची मापे किती? बरोबर, आता दिलंय काय बघा आपल्याला, बाजू IJ समांतर बाजू KL. बरोबर, एकच जोडी समांतर आहे म्हणून चौकोन IJKL हा समलंब चौकोन आहे. मिळालं आपल्याला हे चौकोन IJKL हा काय आहे? समलंब चौकोन आहे. आता बघा, या रेषा दोन समांतर आपण बघितल्या, IJ आणि LK किंवा KL या समांतर आहेत, तर ही त्यांची काय होणार आहे? IL ही त्यांची छेदिका होणार आहे. बरोबर, मग समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार कोन I आणि कोन L हे काय झाले? आंतरकोन, आणि आंतरकोनांची मापांची बेरीज किती असते? 180 अंश.
म्हणून कोन आय अधिक कोन एल बरोबर 180 अंश आंतरकोन. पण आयचं माप आपल्याला दिलंय म्हणून 108 अंश अधिक कोन एल बरोबर 180 अंश. म्हणून कोन एल बरोबर 180 वजा 108. कोन एल चं माप आपल्याला मिळणार आहे 72 अंश. ओके, म्हणजे कोन एल बरोबर 72 अंश. त्याचप्रमाणे आता ज्याप्रमाणे आय जे समांतर एल के, आता कोण आहे जे के ही त्यांची छेदिका होणार आहे, बरोबर. आणि म्हणून कोन जे अधिक कोन के बरोबर 180 अंश आंतरकोन. कोन के चं माप आपल्याला दिलंय म्हणून कोन जे अधिक 53 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोन जे बरोबर 180 वजा 53. कोन जे चं माप आपल्याला मिळालं 127 अंश. म्हणून कोन एल बरोबर 72 अंश आणि कोन जे बरोबर 127 अंश. ओके, पुढचा आपण एक प्रमेय बघणार आहोत. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. थिअरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. काय आहे प्रमेय बघूया आपण. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. बघा, त्रिकोण एबीसी हा आपण त्रिकोण काढला. कोणत्याही दोन बाजूचे मध्यबिंदू, आता एबी चा मध्यबिंदू आपण घेतला पी आणि एसी चा मध्यबिंदू घेतला क्यू. बघा, ह्या दोन बाजू समान दिसत आहेत तुम्हाला, ए क्यू आणि क्यू सी. तसंच एपी आणि पीबी हे अंतर पण समान आहे कारण हा मध्यबिंदू आहे. आता काय आपल्याला सांगायचंय तर दोन बाजूंचे मध्यबिंदू म्हणजे हा पी आणि क्यू हा रेषाखंड तिसऱ्या बाजूला, आता ए बी आणि एसी या दोन बाजूंचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड पी क्यू हा तिसऱ्या बाजूला म्हणजे कुठला बीसी हिला समांतर आणि तो बीसी च्या निम्म्या लांबीचा असतो हे आपल्याला दाखवायचं आहे. तर पक्ष काय दिले बघा. त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू पी हा बाजू एबी चा मध्यबिंदू व बिंदू क्यू हा बाजू एसी चा मध्यबिंदू आहे. काय सिद्ध करायचंय. साध्य रेख पी क्यू समांतर रेख बीसी आणि पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ बीसी. पी क्यू हा बीसी च्या निम्म्या लांबीचा असतो हे आपल्याला दाखवायचं आहे. आता हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी त्रिकोण लागतील, बरोबर. थोडीशी रचना करून घेऊ आपण. रचना. रेख पी क्यू हा वाढवा आर पर्यंत असा वाढवा की पी क्यू बरोबर क्यू आर हे अंतर, आणि हा आपण आर इकडे घेतला, हे अंतर समान असलं पाहिजे. पी क्यू बरोबर क्यू आर आणि आर सी हा जोडून घेतला. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी दोन त्रिकोण दिसत आहेत, ए पी क्यू आणि सी क्यू आर. ओके, आता या दोन त्रिकोणांची आपण तुलना करू आणि आपल्या साध्यापर्यंत येऊ. आकृती काढून घेऊया पहिले आपण सिद्धतेसाठी. आता त्रिकोण ए क्यू पी व त्रिकोण सी क्यू आर मध्ये काय सांगितलंय बघा. आता पी क्यू हा क्यू आर एवढा काढलेला आहे, म्हणजेच रेख पी क्यू एकरूप रेख क्यू आर रचनेमध्ये आपण घेतलेला आहे हे, कारण आर पर्यंत आपण वाढवला. कसा तर पी क्यू आणि क्यू आर हे अंतर समान असेल. आता
रेख ए क्यू एकरूप रेख सी क्यू, कारण क्यू हा एसीचा मध्यबिंदू आहे, दिलेला आहे आपल्याला. आता यानुसार बघा, कोन ए क्यू पी आणि कोन सी क्यू आर हे दोन कोन काय आहेत? परस्पर विरुद्ध कोन, समान मापाचे असतात, त्यामुळे हे दोन कोन एकरूप, कोन ए क्यू पी एकरूप कोन सी क्यू आर. आणि म्हणून त्रिकोण ए पी क्यू एकरूप त्रिकोण सी क्यू आर बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. ओके, तर त्रिकोण ए क्यू पी एकरूप त्रिकोण सी क्यू आर, आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले. आता हे दोन त्रिकोण एकरूप म्हणून कोन पी ए क्यू एकरूप कोन आर सी क्यू हे काय आहेत? एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. त्याचप्रमाणे ए पी आणि सी आर या एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, म्हणून रेख ए पी एकरूप रेख सी आर, ए पी एकरूप रेख सी आर. झालं, हे मिळालं आपल्याला. आता 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळते बघा. विधान 1 वरून रेषा ए बी एकरूप त्रिकोणाचे संगत कोन कोणते आहेत? ए आणि हा सी. जर ही आपण या ठिकाणी बघा समांतर रेषा घेतली ए बी आणि सी आर आणि एसी ही त्यांची जर छेदिका असेल तर हे दोन कोन काय झाले? व्युत्क्रम कोन. बरोबर. एसी ही छेदिका, ए बी समांतर सी आर आणि एसी ही छेदिका, तर कोन पी ए क्यू एकरूप कोन क्यू सी आर व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेषा ए बी एक समांतर रेषा सी आर, कारण हे कोन आपण एकरूप दाखवले म्हणून व्युत्क्रम कोन कसोटी समांतर रेषांची आपण शिकलेलो आहोत. त्यानुसार रेषा ए बी समांतर रेषा सी आर. बरोबर. त्याचप्रमाणे विधान 2 वरून आपण सांगू शकतो की ए पी एकरूप रेख सी आर, पण रेख ए पी एकरूप रेख पी बी, म्हणून बरोबर ह्या समान आहेत, म्हणून रेख पी बी समांतर रेख सी आर. आलं. बरोबर. आता विचार करा बघा, पी बी सी आर हा चौकोन बघा दिसतोय तुम्हाला. पी बी सी आर हा चौकोन, आणि म्हणून चौकोन पी बी सी आर हा समांतर भुज चौकोन आहे. बरोबर. बघा, पी बी समांतर सी आर आणि म्हणून रेख पी क्यू एक समांतर रेख बी सी, पी क्यू समांतर रेख बी सी, कारण सम्मुख भुजा समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात आणि समांतर असतात, म्हणजेच पी आर बरोबर बी सी. मिळालं. तर अशा प्रकारे आपण काय सिद्ध केलं की मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड, तर पी क्यू हा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे. हा पी क्यू बी सी ला समांतर आहे. आता पी क्यू इक्वल टू हाफ पी आर आपण घेतलेलंच आहे रचनेमध्ये, कारण तेवढाच आपण वाढवलेला आहे. पण पी क्यू इक्वल टू पी आर, पी आर म्हणजेच काय आहे? अंतर बीसीचं आहे.
दॅट इज इक्वल टू हाफ BC, कारण PR म्हणजेच BC, कारण समान लांबीचे आहेत PR बरोबर BC, आणि म्हणून आपण काय सिद्ध केलं, PR बरोबर. उदाहरण बघूया. त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू XYZ हे मध्यबिंदू आहेत. AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी. तर XY, YZ व XZ ची लांबी काढा. दिलेल्या गोष्टी पहिले लिहून घ्या. AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी, BC बरोबर 11 सेमी. XY बरोबर किती, YZ बरोबर किती, XZ बरोबर किती. आता काय सांगितलंय बघा, त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC चे अनुक्रमे X, Y आणि Z हे मध्यबिंदू आहेत. आता आपण एक प्रमेय बघितलं, थिअरम अभ्यासला, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. मग त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयानुसार काय आहे, कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड. आता XY बघा, हा कोणत्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे, तर बाजू AB आणि बाजू BC यांना जोडणारा XY हा रेषाखंड हा AC ला समांतर आणि तिच्या निम्मे, म्हणजेच XY बरोबर हाफ AC. YZ कडे येऊया. AC आणि BC या दोन बाजूंचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड AB ला समांतर आणि म्हणून YZ बरोबर हाफ AB. आणि तिसरा XZ, AB आणि AC या दोन बाजूंचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा BC ला समांतर आणि BC च्या निम्मे, म्हणून XZ बरोबर हाफ BC. आपल्याकडे AC, AB आणि BC या किमती दिलेल्या आहेत. किमती घालूया. XY बरोबर हाफ इंटू AC 9 इज इक्वल टू किती येणार, 4.5 सेंटीमीटर. AB किती दिलाय, 5 सेंटीमीटर. YZ इक्वल टू हाफ इंटू 5 दॅट इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आणि BC आपल्याला दिलाय 11 सेंटीमीटर. therefore XZ इक्वल टू हाफ इंटू 11 दॅट इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण या रेषाखंडांची लांबी काढू शकतो. पुढचं उदाहरण, बाजूच्या आकृतीत त्रिकोण ABC या समभुज त्रिकोणात FDE हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे मध्यबिंदू आहेत. तर त्रिकोण FED हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा. ओके. आता या ठिकाणी आपल्याला मध्यबिंदूचं प्रमेय वापरावं लागणार आहे. काय सांगितलंय बघा, ABC हा समभुज त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. पुढे काय दिलंय, FDE हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC चे मध्यबिंदू आहेत. आपल्याला सिद्ध करायचं आहे त्रिकोण FED हा समभुज त्रिकोण आहे. आपण सिद्धता बघू. त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयानुसार, बरोबर. आता FD बरोबर काय येणार, हाफ AC, बरोबर. पुढचं DE बघा किंवा ED काय येणार, हाफ AB. ED बरोबर हाफ AB आणि FE इक्वल टू हाफ BC. FE बरोबर हाफ BC, बरोबर. याला आपण एक आकडा देऊया. या तीन विधानं आपल्याला मिळाली, त्याला एक आकडा देऊ. आता त्रिकोण ABC मध्ये समभुज त्रिकोण सांगितलेला आपल्याला
म्हणजेच AB बरोबर BC बरोबर AC. समभुज त्रिकोणाच्या बाजू समान असतात. हे आपण समभुज त्रिकोणाच्या बाजू AB बरोबर BC इक्वल टू बरोबर AC, तिन्ही बाजू समान. आता या बाजूंना आपण 1/2 ने गुणलं तिघांनाही. 1/2 AB इक्वल टू 1/2 BC इक्वल टू 1/2 AC. पण आता आपण आत्ताच घेतलंय बघा, हे दुसरं आणि हे पहिलं विधान आहे आपल्याकडे. आता हाफ AB बघा, कुठे आहे हाफ AB? इकडे आहे. हाफ AB म्हणजेच काय? ED. बरोबर. पुढे हाफ BC. हाफ BC म्हणजेच FE आणि हाफ AC म्हणजेच काय आहे? FD. बरोबर. म्हणून 1 व 2 वरून आपल्याला काय मिळालं? AB हाफ AB म्हणजेच काय? तर ED बरोबर हाफ BC म्हणजेच FE, हाफ AC म्हणजेच FD. म्हणजेच ED बरोबर FE बरोबर FD मिळालं. बघा, ED बरोबर FE बरोबर FD म्हणजे या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच त्रिकोण FED च्या तिन्ही बाजूंची लांबी समान आहे. म्हणून त्रिकोण FED हा समभुज त्रिकोण आहे. लक्षात. तर त्रिकोणाच्या मध्यबिंदूंच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण या ठिकाणी हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करू शकलेलो आहोत. तर अशा प्रकारे ही उदाहरणं समलंब चौकोनाची आणि त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण अधिक उदाहरणांचा जरूर सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.